नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मरण गांधीजींचे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. गांधी, काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर. या अवलिया कबीराने एका धाग्यात देश जोडला, मन सांधली, जगाला मानव्याचे, भारताला स्वातंत्र्याचे आणि भारतीयांना स्वराज्याचे मोल पटवून दिले. सत्याला प्रतिष्ठा आणि अहिंसेला आस्थेचे अधिष्ठान मिळवून दिले. त्यांच्या मृत्यूला 72 वर्ष होत आहेत. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या 2 पिढ्या होऊन गेल्यात. प्रकाशाची गतीही थिटी पडावी इतक्या वेगाने काळ बदलतोय. खरे तर अशा वेळी 21st सेंचुरी जनरेशन पुढे हा गतकाळातील वेडा फकीर इररेलेव्हंट ठरायला हवा होता. पण तसे काहीही झालेले नाही. उलट अजूनही गांधी नावाचे गारुड कायम आहे. हे गारुड का आहे, काय आहे आणि ते नेमके कसे आहे हे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करतायत. 8 वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकातून उमटलेल्या गांधीजींच्या पाऊल खुणांचा शोध घेण्याचे धाडस हे विद्यार्थी करतायत. अर्थात या विद्यार्थ्यांचे वय आणि एकंदरीत अनुभव पाहता त्यांना हे शिवधनुष्य कितपत पेलवेल याबद्दल काहीसा संभ्रम असला तरी हे गांधी गारुड समजून घेण्यासाठीची त्यांची ओढ मात्र अगदी अस्सल आहे. आपणही या ओढीचे आणि त्यातून आकाराला आलेल्या प्रस्तुत धडपडीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. रसिक मित्र हो, नमस्कार. यशवंत महाविद्यालय नांदेड कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आणि महात्मा गांधीजींच्या या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या जवळपास 8 पुस्तकांचं सादरीकरण आम्ही विद्यार्थी आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहोत. मित्र हो, जेव्हा जेव्हा आपल्या या समाजामध्ये प्रचलित व्यवस्थेविरुद्ध, अन्याय अत्याचाराविरुद्ध एखादा महात्मा, एखादा क्रांतिकारक उठून उभा राहतो, या व्यवस्थेविरुद्ध तो आवाज उठवायला लागतो, तेव्हा तेव्हा या समाजाकडून, या व्यवस्थेकडून त्या महात्म्याला, त्या क्रांतिकारकाला प्रचंड छळण्यात आले. त्या महात्म्याचा, त्या क्रांतिकारकाचा वेळोवेळी प्रत्येक वेळी विरोध करण्यात आलाय. अगदी पुरातन काळापासून महात्मा गौतम बुद्ध असतील किंवा मग मोहम्मद पैगंबर असतील, आधुनिक काळाचा विचार करत असताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे महात्मे, यासारखे महामानवही त्यामधून निष्ठू शकले नाहीत. आणि या सगळ्यांच्या यादीमध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वरती नाव आहे ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांचं. कारण आपल्या समतेच्या, अहिंसेच्या तत्वाने हा महात्मा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन सुद्धा कायम दुर्लक्षित राहिला, किंबहुना तो जाणून बुजून दुर्लक्षित ठेवला गेला. आणि म्हणून त्याच महात्म्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमांतर्गत मी साईनाथ महाद्वाड आज रावसाहेब कसबे लिखित गांधी, पराभूत राजकारणी, विजयी महात्मा या पुस्तकाचं सादरीकरण, ह्या पुस्तकाचं मर्म आपल्या समोर या ठिकाणी उलगडून दाखवणार आहे. मित्र हो, या पुस्तकाचा विचार करत असताना हे पुस्तक 3 विभागामध्ये विभागल्या गेलेलं आहे. आणि त्यातला पहिला भाग असा आहे की सत्यशोधक राजकारणी. आणि या पहिल्या भागामध्ये महात्मा गांधी पूर्व म्हणजे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीपूर्व भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जो आहे तो गांधीपूर्व इतिहास, आणि भारतामध्ये महात्मा गांधीजी आल्यानंतर एक सफाई कामगार ते संत, हा जो काही प्रवास त्यांनी पूर्ण केलाय तो प्रवास हा या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या विभागामध्ये मांडण्यात आलेला आहे. दुसरा विभाग आहे गांधी आणि आंबेडकर. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जे काही वैचारिक मतभेद होते, त्यांच्यामध्ये जे काही आंतरविरोध होते, त्या आंतरविरोधावर आधारित हा या पुस्तकाचा दुसरा विभाग आहे. आणि पुस्तकाचा तिसरा विभाग आहे रक्तज्वालात अंतहीन प्रवास. म्हणजे स्वातंत्र्य मिळत असताना स्वातंत्र्याच्या समोरचा जो काही कालखंड होता तो महात्मा गांधीजींसाठी अतिशय खडतर कालखंड होता. आणि तो कालखंड म्हणजे या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतो. मित्र, प्रसिद्ध इतिहासकार आणि तत्वचिंतक E.H. कार असं म्हणतो की सध्याचं युग हे इतिहासाचं सर्वाधिक भान असलेलं युग आहे. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत माणसे कालप्रवाहामध्ये घडून येणाऱ्या ऋतुचक्रासारख्या किंवा मानवी आयुर्मर्यादासारख्या घटनांचाच विचार करत राहतात
तोपर्यंत इतिहासाचा प्रारंभच होत नसतो. माणसे जेव्हा घडणाऱ्या घटनांमध्ये जाणीवपूर्वक सहभागी होतात आणि आपला प्रयत्नपूर्वक त्या घटनांवर प्रभाव टाकतात तेव्हाच इतिहासाला प्रारंभ होत असतो. याचा अर्थ भारतासारख्या देशाला किमान 5000 वर्षाचा इतिहास आहे असं मानावं लागेल. आणि कार्लाईल नावाचा तत्ववेत्ता खूप छान लिहितो. तो असं म्हणतो, मुळात महापुरुषाचं चरित्र म्हणजेच जणू इतिहास असतो. आणि मला या कार्लाईलच्या वाक्यामध्ये तेवढेच सत्यता वाटायला लागते, सत्यता दिसायला लागते. कारण या महापुरुषांनी प्रचलित व्यवस्था, रूढी परंपरा, अन्याय अत्याचार याविरुद्ध शस्त्र उगारून काळाला आव्हान दिलेलं असतं. आणि त्यांच्या इच्छेपुढे, त्यांच्या महत्वाकांक्षेपुढे काळाने सुद्धा आपले गुडघे टेकलेले असतात. म्हणून त्यांच्या नावे इतिहास तयार झालेला असतो. आता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार करत असताना मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी नावाचा हा महात्मा अन्यायाची, गुलामीची श्रंखला अगदी शांततेत, अहिंसेच्या मार्गाने तोडायला लागतो. या देशाची अवस्था आणि व्यवस्था पाहून अंगावरच्या कपड्यांचा त्याग करतो. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशवासियांसाठी पुढचं अख्खं आयुष्य खर्च करतो. आणि 1920 नंतरचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो काही इतिहास आहे तो इतिहास हा महात्मा आपल्या नावे करून घेतो. पण मित्रहो, काहींच्या मते हा महात्मा आध्यात्मिक होता. म्हणून स्वतःला जडवादी, विवेकनिष्ठ, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी वगैरे समजणारे गांधीजींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळकीचा, तुच्छतेचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी काय एकदा समजूत करून घेतली की आपण सोडून इतर सर्व जग अज्ञानी आहे हे ओघाने त्यामध्ये आलेच. आणि अध्यात्म हा शब्द, हा जो काही शब्द आहे तो शब्द अतिशय निसरड आहे. तो विज्ञानाच्या बुद्धीच्या कक्षेत बसत नाही. म्हणून विज्ञाननिष्ठ धर्मनिरपेक्ष व्यक्ती त्यांच्यावर नाराज आहेत. ही सर्व मंडळी दोन गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. एक म्हणजे धर्म आणि अध्यात्म यामध्ये फरक आहे. आणि दुसरी म्हणजे विज्ञानाच्या विकासक्रमातील अभिजात किंवा रूढ विज्ञान व नवविज्ञान यातील फरक ते नीटपणे समजून घेत नाही. या दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण जेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अगोदरचा इतिहास पाहतो, म्हणजे अगदी पुरातन काळापासून या भारतामध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. त्या राजकीय उलथापालथीमध्ये अनेक राजकीय अरिष्ट आली. त्या राजकीय अरिष्टांमध्ये अनेक धर्मपंथाचा सुद्धा सुळसुळाट झाला. मग अशा धर्मपंथाचा विचार करत असताना तुमच्या आमच्या लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा 1712 मध्ये मुहम्मद बिन कासिमने सिंध ताब्यात घेतलं. भारतातला जो काही सिंध हा प्रदेश होता तो प्रदेश त्यानं ताब्यात घेतला. पुढं 788 मध्ये शंकराचार्याचा जन्म झाला. शंकराचार्याच्या जन्मानंतर पुढच्या 25 वर्षानंतर त्याच्या दिग्विजयाला सुरुवात झाली असं आपण या ठिकाणी मानू शकतो. आणि 1017 मध्ये श्रीरंगमच्या पुजारी घराण्यामध्ये रामानुजाचार्याचा जन्म झाला. आणि सगळ्यात पहिल्यांदा या रामानुजाचार्याने वैष्णव परंपरेला, म्हणजे वैष्णव धर्माची स्थापना केली आणि वैष्णव परंपरेला याने सुरुवात केली. पुढे 1197 मध्ये मध्वाचार्य किंवा 1162 मध्ये निंबार्क हा तेलुगू ब्राह्मण होता. आणि वैष्णव परंपरेमधला तो सुद्धा एक वैष्णव परंपरेमधला आपल्याला धर्मपंथ या ठिकाणी म्हणता येईल. आणि याच वैष्णव परंपरेला पुढे घेऊन जात 1300 ते 1411 या कालखंडामध्ये रामानंद नावाचा या ठिकाणी धर्मपंथ उदयाला आला. आता या सगळ्यांनंतर भारतामध्ये पाश्चिमात्य देशांचा प्रवेश कसा झाला याचा इतिहास तुम्हा आम्हा प्रत्येकाला सर्वश्रुत आहे. सगळ्यात पहिल्यांदा 14 मे 1498 रोजी वास्को द गामा याने केरळच्या कोझिकोडी बंदरावर पाऊल ठेवलं आणि त्यानंतर भारताचा शोध लागला. भारताचा हिंदुस्थानचा शोध लागल्यानंतर तिथून पुढे सर्व जगाशी भारताचा संबंध, भारताचा संपर्क येऊ लागला. 1688 मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या राज्यक्रांतीने राज्य व सामंत त्याचबरोबर ख्रिस्ती धर्मगुरू यांच्या बंधनातून सर्वसामान्य जनता ही मुक्त झाली. आता ह्या सर्वसामान्य ह्या राज्यक्रांतीमुळे नव्या विचारांचे आसमंत मोकळे झाले सर्वसामान्यांसाठी. मध्ययुगाच्या शेवटी युरोपात आणखी एक नवीन मनवंतर घडले, आणखी एक नवी क्रांती घडली. त्यालाच पुनरुज्जीवन किंवा प्रबोधनाची रेनेसाँ चळवळ असं म्हटलं जातं. मला वाटतं प्रबोधनाच्या या रेनेसाँ चळवळीमुळे खऱ्या अर्थानं मानवमुक्तीची चळवळ या ठिकाणी चळवळीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता 1600च्या नंतर या देशामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं. 31 डिसेंबर 1600 मध्ये गव्हर्नर कंपनी ऑफ मर्चंट ऑफ लंडन ट्रेडिंग टू ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केली गेली. पुढे तीच कंपनी ईस्ट इंडिया कंपनी या नावाने ओळखली जाऊ लागली.
आता भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य कशा पद्धतीनं त्यांनी आपला पाय रोवायला सुरुवात केला या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की 1818 मध्ये पेशवाई नष्ट करून माउंट स्टुअर्ट या ब्रिटिशाने या भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याचं काम केलं. मग आता या इंग्रजी सत्तेविरुद्ध, त्यांच्या अन्यायाविरुद्ध, त्यांच्या अत्याचाराविरुद्ध विविध उठाव झाले. त्या उठावामध्ये प्रामुख्याने